ना ना मी सांगतो, पोलिसांना बोलवा. काय खरं खोटं व्हायचं ना त्या होऊ द्या एकदाच. पोलीस? जयश्री, कायच नाही केलंस ना, मग तुला भीती कसली वाटते? यात खरंच काय नाही ना? नाही. मग पी. शीतल, तुझा बी माझा विश्वास नाही? माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे. पण यांना बी कळलं पाहिजे. अगं खरंच माझा उपवास आहे. ए पी. पी. शीतल, एवढ्या प्रेमाने मी तुझ्यासाठी खीर बनवून आणली होती, पण सगळ्या गावापुढे माझ्या वासाळ घेतला. कुणी काय बी म्हणू दे ग, पण तू माझी मैत्रीण आहेस ना. तू पण असं वागलीस. अजिंक्य लवकर बरे व्हावेत म्हणून मी उपवास धरला होता, तो बी मोडला. सॉरी जयडे, मी आयुष्यात असं परत कधीच नाही वागणार. काही लोकांना फुकट कांगाव करायची सवयच असते. शीतलाव, खरंच शपथ, हिनच मला सांगितलं होतं खिरीत विषय ते. ती काय मूर्ख नाही? अहो शीतल, खरंच. शीतल, जाऊ दे, त्यांना नको काय बोलू.
भैया तुम्हाला स्वप्न तर नाही ना पडलं की मी खिरीत विष मिसळलं असं? भैया तू असं का बोललास? आता काही लोकांना अक्कल नाही, त्याला आपण काय करणार? इथनं गेलात तर बरं होईल. सॉरी जेडे, उगाच त्या भैयाच्या नादाला लागून आम्ही सगळ्यांनी तुझ्या संशय घेतला. असंच दरवेळी काय तर होत आणि सगळ्या गावापुढे मला तोंड दाखवायला जागा राहत नाही. म्हणूनच मी कोणाच्यात जास्त मिसळत नाही, कोणाशी मैत्री करत नाही. पण तुझ्याशी खरंच मनापासून मैत्री केली होती मी. त्या मैत्रीला तडा जाईल असं काय वागू नको. आजा, ए आजा, हळू बोल की जरा. आजा, ए अरे काय झालं बोंबलायला? अरे आजा, तुला काय कळलं का नाही? नासाळ्या जरा हळू बोल की, आता अख्ख्या गावाला सांगतोस. आता काय राहिलंय वय गावाला कळायचं? बोंबल अजून काय झाले ते मला तरी सांगा. अरे शिकलीला जी खीर दिल्या त्यात विष टाकले. काय? अर्धवट काय सांगतोयस? नीट सांग की सगळं. अरे काय झालं ते नेमकं सांगा. अरे जेडीने जे शीतलला खीर दिली होती का नाही, त्यात विष आहे असं भैया म्हणत होता. काय? होय. पुत्र चावल्यागत पळत गेला रस्त्यानं शीतलच्या घरी आणि घरच्यांना सांगितलं जैडीनं खिरीत विष मिसळले. अरे अख्ख्या गावासमोर तमाशा झाला. अरे पोलिसांपर्यंत गेलं प्रकरण. तुम्हाला कोणी सांगितलं? अरे आम्ही दोघं तिथनं चालू आहे आता. बर नेमकं काय झालं तिथं? नेमकं ना भैया अख्ख्या गावासमोर तोंडावर पडलाय. अरे पण असं का केलं असेल रे त्यानं? तेच काय कळलं ना. ते भैयाला का जरा भांजळल्यागत वागायला लागलाय आता. व्हायला का? अरे काय कळलंच त्याच. म्हणजे रोज काय ना काय कारण काढून ना तो शितलीच्या घरी जातोय. नाहीतर काय, आप्पाच्या दुकानात शासनाची माणसं आली यो हजर, कर्जाची वसुलीचं लेटर आलं यो हजर, शितलीला पोरानं त्रास दिला यो हजर. इतक्या मला काय वाटतंय, तू शीतलवर आणि तिच्या घरच्यांच्यावर इम्प्रेशन माराय बघतोय. अरे त्या भैयाने किती बी इम्प्रेशन मारू दे, आपल्याला माहिती घे शितली फक्त आजीचीच आहे. पण जर भैया शितलीच्या घरी इम्प्रेशन मारायला बघत असेल तर माझ्यावर झालेला हल्ला बी त्यानंच प्लॅन केला नसेल ना. नमस्कार संचालक साहेब. अरे बाप रे, राग आला का? जयश्री, हे तुम्ही चांगलं नाही केलं ना. आम्हाला काही चांगलं करायला जमतं वे? सगळं चांगलं तर तुम्हीच करता ना. काय सांगितलं होतं तुला? अजिंक्यांना हात लावला तर विसरलास? आता नीट लक्ष देऊन ऐक. खिरीत विष नव्हतं. आज त्या खिरीत विष नव्हतं, पण याचा अर्थ असं नाही बरं का
की मी विष मिसळू शकत नाही. मी विष मिसळून खीर नेऊन देऊ बी शकते आणि ते खीर तू पाठवलीस असं पटवून बी देऊ शकते. काय झालं संचालक साहेब, शॉक लागला? हा? तुमची शीतल काय म्हणली ऐकलं ना? सॉरी जेडे, मी पुन्हा आयुष्यात असं कधीच नाही वागणार. आता काय लोकांना नसती अक्कल, त्याला आपण काय करणार? मी शीतलचा बी जीव घेऊ शकते आणि वेळ पडली तर तुझा बी. जयश्रीच्या प्रेमाला धक्का नाही लागला पाहिजे, नाहीतर अख्खं गाव पेटवून देईन. एकदाच सांगते, परत सांगितलं नाही म्हणून सांगायचं नाही. आजव कुणी हल्ला केला असेल? मला भीती दाखवण्यासाठी याला आणलाय का? त्यानंच हल्ला केला असेल. होय, त्यानंच केला असेल. हॅलो आजा, काय झालं? कानात दुखलं जरा. लई दुखतंय? नाही, ते वाकलो ना म्हणून ताण पडला, बाकी काय नाही. नक्की ना? अगं भाई, तर कशाला वागतोस मग? भर नाही वाकत. आणि काय पडलं असेल तर पडू दे, उगाच उचलाय जाऊ नगस. बर. शितले, काय झालं? एका गावात राहून बी मला तुझी काळजी घेता येत नाही. शितले, अगं काळजी करण्यासारखं काय नाही. ते जखम ओली आहे ना म्हणून, बाकी काय नाही. तू नको टेन्शन घेऊ. माझ्या आपण घरात सांगून टाकूया का? हे बघ, सांगायचं तर आहे, पण जरा थांब. किती थांबायचं? मला तुझ्यापासून लांब राहणं सहन होत नाही. आता मी तिथं असते तर तुझी काळजी बी घेऊ शकले असते. मग आता कोण म्हणलं काळजी घेत नाही? आणि मी तिथं असते तर? तिथं असतीस तर काय? तू आहेस म्हणून मी आहे काय? माझ्या मला तुझ्या संग राहायचंय. रोज काय ना काय तर चाललंय आमच्या घरात. ते भैयानं काय केलं कळलं का? वय राहुल सांगत होता. पण हे बघ, तू नको लक्ष देऊ त्यांच्याकडे. मी कशाला त्याच्याकडे लक्ष देते? मला तू आहेस की लक्ष द्यायला. आजा, एक महत्वाचं सांगायचंच राहिलं. तुझ्या कोणी हल्ला केलाय ते कळलंय मला. आता त्याचं काय खरं नाही. कोण आहे? लवकरच कळत. तिला कसं कळलं भैयानं हल्ला केलाय हे? हॅलो. हॅलो आजा, बरं आता मी आवरते, नंतर फोन करते. हा, बाय. आजा, हे आजा, अरे कुठे निघालेस र? प्रॅक्टिसला. प्रॅक्टिसला हायच का अजून प्रॅक्टिस?
मग काय प्रॅक्टिस सोडून चालती होय? आजा इकडे ये. जी जे तू गप्पात अडकू नको, जाऊ दे मला. तुला इकडे ये म्हणलं ना, इकडे ये. काय या म्हातारीचं असतं काय माहिती. बोल लवकर. आजा जायची गरज आहे का? मग जी जे एवढंच लागले म्हणून प्रॅक्टिस थांबून चालती होय? एवढंच हो. अरे तुला बोलाय काय वाटतंय का? समधी पाठ सोलून निघाल्या आणि एवढंच लागले म्हणतोस होय. हे बघ, काय सोलून बिल निघालं नाही. तू उगाच काहीतरी वाढवून बोलू नको. तर तू काय मी म्हण, त्या आर्मीत गेल्यापासून तू लयच गट झालायस बघ. मग असं कुणी बी देशाचं रक्षण करू शकतं होय? जे जे तिकडे गेलो ना की दगडासारखंच बनवतात. मुश्किल वत फौजी सक. अरे समज खरंय, पण डॉक्टरांनी तुला आराम करायला सांगितलं की नाही? मग मी सांगते म्हणून गपगुमान घरात चल. जे जे तो डॉक्टर काय बघायला येणार आहे का? हाय का आता? डॉक्टर येईल म्हणून तुला मी आराम कर म्हणते होय र. तुला एक स्वतःची काळजी नाही ती नाही, पण दुसरं माणूस काळजी घेत आहे तर त्याला बी घेऊन दिनास. जी जे फौजी कधीच थांबत नसतो. आणि होय ग, उद्या बॉर्डरवर असं काय झालं आणि मी स्वतःचीच काळजी करत बसलो तर देशाची काळजी कोण करणार आहे का? हं? हे बघ जी जे, फौजीची जात आणि धर्म एकच, भारतीय. आणि कर्तव्य, मान, साहस हेच आमचं ब्रीद. उद्या हिमालय जरी अंगावर कोसळलं ना तरी छातीवर रोखून ठेवण्याची ताकद आहे या भारतीय जवानात. राजस्थानच्या वाळवंटात आग ओकणारा सूर्यबीजाला सल्यूट करतो ना, तो असतो भारतीय जवान. फौजी कभी रुकते नहीं, अपनी राह से हटते नहीं. जब कटते हैं तभी हटते हैं. और फौजी की वजह से दुश्मन भारत के सामने झुकते हैं. कळलं का? आजा तुझ्यासारख्या 10 पोरांनी माझ्या पोरीची कुस उजवली असती तरी मी सांभाळली असती. बदला घ्यायचाय? अहो कसला बदला? कसला बदला? हा कसला बदला? हिम्मत आहे ना तर एकट्यानं यायचं, अशी माणसं नाही पाठवायची. माणसं? अहो मी कुठं माणसं पाठवली? तू फौजीवर हल्ला केलास ना, तुला काय वाटलं मला कळणार नाही वय? अहो आहे रक्ताची शपथ घेऊन सांगतोय मी असलं काही बी नाही केलं. आता तुम्ही नुसतं मला इथे येताना दिसला तरी मी लगेच रस्ता बदललाय. तू नाही केलंस? अहो खरं सांगतोय मी नाही काय केलं. मग फौजीवर हल्ला कोणी केला? अहो मला काही याड लागलं वे. मी कसला तुमच्या फौजीच्या वाट्याला जातोय, त्या दिवशी त्यांनी मारलेलं अजून विसरलो नाही. अजून माझा कान दुखतोय. हे बघा कानात कापसाचा बोळा बी घातलाय. म्हणजे? अहो म्हणजे आपण त्या दिवशी तर भेटलो, त्यानंतर ते मला परत भेटले आणि त्यांनी मग नंतर तिकडे जाऊन परत जर त्याच्या नादी लागलास ना तर तर काय करणार आहेस? आणि ते तुमच्या गावातले दुसरे त्यांनी मला मारलं. तुमच्या घरी बी लय मारलं बघा. पण तुमच्या जे फौजीने एक वाजवली ना त्याच्यासमोर यांचा मार खाताना मला काय बी कळलं नाही. अहो खरंच फौजी ना लय डेंजर माणूस आहे. ते कधी काय करणार आहेत ना
हे कुणालाच माहित नसतं. आणि हा, ते तुमच्या बरोबर जर असतील ना तर आयुष्यात तुम्हाला कसलाच प्रॉब्लेम येणार नाही. मग फौजी आहे माझा बॉयफ्रेंड.